नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर पोस्ट करून रायगडवर उत्खनन सुरू असताना ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा पुरावा सापडल्याची माहिती दिली आहे। भारतीय पुरातत्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्याकडून सुरू असलेल्या उत्खनन कार्यात यंत्रराज हे उपकरण सापडल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे। याबाबत त्यांनी केलेली पोस्ट चर्चेत आहे। उजनी धरणातून सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या दुहेरी जलवाहिनीची चाचणी सुरू आहे। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील लांबोटी गावाजवळील चंदन नगर पर्यंत पाणी पोहोचले आहे। काही दिवसांपूर्वी उजनी धरण ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे। या जलवाहिनीची चाचणी सोलापूर महापालिकेच्या वतीने घेतली जात आहे। वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेचा हुंड्यासाठी छळ करण्यात आला। हुंड्यामुळे एखाद्या मुलीला आयुष्य संपवावं लागतंय, या गोष्टीमुळेच महाराष्ट्र सुन्न झाला आहे। त्यामुळे हुंड्याची अनिष्ट प्रथा मोडीस काढण्यासाठी पुण्यातील काही ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे। प्रीवेडिंग करू नका, मानपान सत्कार वगैरे करू नका आणि एक वेळ पत्रिका नाही पाहिली तरी चालेल, पण मुलांची आरोग्य तपासणी करा असा निर्णयच ग्रामस्थांनी घेतला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजी माजी सैनिकांची मोठी संख्या असून त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या कॅन्टीन स्टोर्सचा डिपार्टमेंट सुविधेच्या अभावामुळे ते मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत। या समस्येचे निराकरण करण्यासाठी माजी सैनिक संघटना गेली अनेक वर्षे पाठपुरावा करत आहे, परंतु अद्याप त्यांना न्याय मिळाला नसल्याची त्यांची खंत आहे। नुकतीच त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन या प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी केली। IIT मध्ये प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेली JEE ॲडव्हान्स 2025 परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला। या परीक्षेत मुलांमधून रजित गुप्ता तर मुलींमधून देवदत्त माझी प्रथम आली आहेत। JEEच्या निकालमध्ये पहिल्या 10 जणांमध्ये पार्थ वर्तक आणि साहिल देव या मुंबईतील 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। यंदाच्या JEE आयोजन IIT कानपूरने केले होते। इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन द्वारे सोलापूर आणि मडगाव येथून भारत गौरव पर्यटन ट्रेनद्वारे अष्टज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा सुरू करण्यात येणार आहे। माफक दरात आरामदायी रेल्वे प्रवासाची हमी देते। IRCTCच्या पश्चिम विभाग मुंबई कार्यालयाने 19 जुलै 2025 रोजी सोलापूरहून ही अष्टज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा सुरू होणार आहे। सिंधुदुर्गातून अवघ्या 4-5 तासात मुंबईला जाता येईल अशा सागरी महामार्गाची उभारणी केली जाणार आहे। त्यासाठी 4 मोठ्या खाडी पुलांची निर्मिती केली जात असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच रत्नागिरी येथे जाहीर केले। या हाय स्पीड ग्रीनफील्ड महामार्ग 376 किलोमीटर लांबीचा असणार आहे। तसेच या हाय स्पीड ग्रीनफील्ड महामार्गामध्ये 41 बोगदे, 51 मोठे ब्रिज आणि 68 ओव्हरपास असतील। मिळालेल्या माहितीनुसार यासाठी एकूण 68,720 कोटी रुपये खर्च होणार आहे। 10 जूनला वटपौर्णिमा आहे। वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी महत्त्वाचा असतो, त्यामुळे वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचे 1,500 आणि जून महिन्याचे 1,500 असे 3,000 रुपये जमा केले जाऊ शकतात अशी चर्चा आता सुरू झाली आहे। मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे मेचा हप्ता कधी जमा होणार याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही। PMPAने दरवाढीचा घेतलेला निर्णय बेकायदेशीर असून प्रवाशांना झळ बसणार आहे। त्यामुळे भाडेवाढ रद्द करावी, गरज पडल्यास यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा सूर विरोधी पक्षातील नेत्यांनी काढला। पण सत्ताधारी भाजपने PMP सक्षम करण्यासाठी दरवाढ योग्य असल्याचे स्पष्ट केले। शिवाय संस्था टिकवण्यासाठी आवश्यक आहे असा सूर काढला आहे। जळगावमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली असून मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एका 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय। ही घटना नागेश्वर कॉलनीत घडली असून महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली आहे। प्राणी मित्र नागरिकांना धमक्या देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।